कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे। येत्या 15 तारखेला मतदान आहे। मात्र याच दरम्यान शिवसेना तसेच भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। भाजपामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक पक्षप्रवेश होत आहेत। विविध पक्षाचे कार्यकर्ते या भाजपामध्ये प्रवेश करत आहेत। कल्याणमधील कल्याणशील रोडवरील जे रुणवाल सिटी हे जे कॉम्प्लेक्स आहे, या कॉम्प्लेक्समधील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी या कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी देखील काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे। ते आज आपल्यासोबत आहेत। या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवेश करताना नेमका भाजपच का निवडला हे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। विकीजी, इथून मागे तुम्ही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये कार्यरत होतात, पहिल्यांदा तुम्ही राजकारणात प्रवेश केला, तुम्ही भाजपच का निवडलं? खरं तर भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा एक अजेंडा सबका साथ सबका विकास याचा धोरण आणि परत हिंदुत्ववादी सरकार आपल्या भारताला लाभलेलं आहे। प्रत्येक माणसाचा जो विकास झालेला आत्तापर्यंत तुम्ही बघत आहात, त्याचप्रमाणे अजेंडा आपण आपल्या डोंबिवलीत पण बघतो आहे। रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पूर्ण महाराष्ट्र आज बघतो आहे की बदलापूर असू दे, अंबरनाथ असू दे, तिथे जो त्यांनी आणलेला झालेला विकास, त्यामुळे लोकांनी ते निवडून लोकांना दिलेलं आहे। आणि महेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथले रुणवाल गार्डन्समधील सर्व रहिवासी आज भाजपमध्ये, म्हणजे काल का परवा आपण भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे। परत त्यामुळे, कारण की आजपर्यंत आम्ही फक्त एक सामाजिक कार्य करत होतो सगळीकडे, पण त्याचा एक काहीतरी त्याला ते एक राजकीय वाटचाल भेटावी। सामाजिक उपक्रम राबवताना अचानक राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला? कसं आहे की आपण कोणतेही काम करताना फक्त समाजकारण करत राहतो, पण त्याला एखादी पक्षाची साथ लाभली की आपली जी कामं असतात ती जलद गतीने होतात। त्यासाठी आपण एक पक्ष निवडण्याचा प्रयत्न केला आणि आमचा कल पहिल्यापासून हिंदुत्ववादी सरकारकडे किंवा हिंदुत्वाचा जो पक्ष आहे त्याचकडे होता। मग त्याचप्रमाणे आम्ही भाजपाला निवडलेले आहे। केंद्रित अशी काय विकास कामं आहेत जी या ठिकाणी रखडलेली आहेत आणि त्यासाठी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, की ती रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून होऊ शकतात? आम्हाला बघा, एक DP रोडचा एक प्रश्न आहे आमचा, जो रुणवाल गार्डन्समधून आम्हाला एकच सध्या आता DP रोड आहे, तो या साईडने 1-2 DP रोडच्या आधीच मागणीमध्ये आहेत, आराखड्यामध्ये आहेत, पण त्याच्यासाठी आम्ही लेटर दिलेलं आहे साहेबांना आणि ते लवकरात लवकर होण्याची आम्हाला अपेक्षा आहे। त्याची पण एकूण किती सदस्यांनी या ठिकाणी प्रवेश केला? रुणवाल गार्डनमध्ये एकंदरीत जवळपास 2 ते 2.5 हजार येथे घरं असतील, किती एकंदरीत रहिवासी आहेत जे तुमच्यासोबत आहेत? तसे तर रहिवासी बोललं तर आमचे संपूर्ण रहिवासीच आमच्याबरोबर आहेत, पण त्या दिवशी अचानकमध्ये एक समजा 15 ते 20 मिनटाचा आम्हाला फक्त कालावधी भेटला की आपल्याला प्रवेश करायचा आहे। तेवढ्या वेळात आम्ही एक 40-50 जण तिथे पोचलो, पण रहिवासी संपूर्ण आमच्याबरोबर आहेत। आणि तुम्ही बघालच की थोड्या म्हणजे फ्युचरमध्ये पूर्ण रुणवाल गार्डन्सला आपल्याला भाजपमय करायचं आहे। तुमच्या या विकी यांच्यासोबत आणखी काही जणांनी प्रवेश केला आहे, तर आता काय सांगाल? नेमकं सामाजिक उपक्रमातून तुम्ही थेट राजकारणात प्रवेश केला आहे, काय कारण होतं? खरं तर मी कल्याण ग्रामीणचा विभाग प्रमुख होतो अगोदर इथे शिवसेनाचा, परंतु आज आमच्यासाठी जो आमचे रवींद्र चव्हाणजी आहेत, पुन्हा आपले महेश, शिवसेना सोडण्याचा निर्णय का घेतला तुम्ही? तेच सांगतो मी तुम्हाला, कारण त्याचं कारण असं आहे का काही ठिकाणी आमचे कॉल्स उचलले जात नाहीत, काही ठिकाणी आमची गलचेपणी केली जाते। ते 2-3 जण आहेत, त्यांची नावं मी फोडत नाही कारण ते योग्य पण वाटेल, कारण आमच्या खासदारावरती प्रेम आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराजी? हो, नक्कीच, कारण का हे मी सांगायची गरज नाही। हे जे आहे तुम्हाला दिव्यापासून तर मलंगडपर्यंत आणि शिलफट्यापासून तर अंबरनाथ तालुक्यापर्यंत तुम्हाला कोणीही सांगेल का कोण आहेत ते 2-3 माणसं, ते आम्ही सांगायची गरज नाही, साहेबांना समजेल हळूहळू काय असेल ते। परंतु आमच्यासाठी जो धावत येणारा माणूस आहे तो महेशभाई पाटील आहे, आणि आमची ताई जी आमच्या आईप्रमाणे आम्हाला प्रेम करते, तर त्यांच्या ह्याच्या पाठीवर आम्ही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाई जे आहेत महेश पाटील, ते हिंदुत्ववादी आहेत, आणि हिंदुत्व असल्यावर तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला योगीजींनी जो हे दिलं आहे बटेंगे जो कटेंगे, तर ते आम्ही त्याप्रमाणे चालणारे माणसं आहेत। आम्हाला कुठेतरी वाटलं का बाबा नाही, आता आपण जरा हा पक्ष बदलून आपण हिंदुत्वाकडे जायलाच पाहिजे, जे 100% हिंदुत्व आहे तिथे, आणि तिथे म्हणजे काय बोलतात ते कमर्शियल नाही, तिथे हिंदुत्व आहे, तिथे जायलाच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं आहे, आमचे महेशभाई कधी पण आमच्यासाठी रात्री जरी कॉल केला ते धावून येतात या रुणवाल गार्डन सिटीसाठी। आज आमचा जो प्रेम आहे तो त्यांच्यावरती आहे, आणि त्या रवींद्र चव्हाण साहेब आहेत, त्यांचं तर तुम्ही ते का पायाला भिंगरी लावून अख्खा दिवस फिरत असतात।
म्हणजे आम्हाला कसं आम्हाला एक असं पाहिजे होता का आधार पाहिजे होता का जो आम्हासाठी धावत येणारा माणूस पाहिजे आमच्यासाठी. आणि ते नक्कीच येतात, भाई नेहमी येतात, महेश पाटील कधी पण बोलवलं तरी येतात. आणि त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला की आता आपण BJPमध्ये जायला पाहिजे, का जिथे आपल्याला कधी कॉल केला तरी आपल्याला एक सपोर्ट भेटणार. की जी पुढची वाटचाल काय असणार आहे तुमची? पुढची वाटचाल तर आत्ता सध्या जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्या भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी आपण आपला जो खारीचा वाटा असेल, आपले सर्व मंडळाचे सभासद रहिवाशांचा जो खारीचा वाटा असेल तो आपण नक्कीच देऊ. आणि या वॉर्डात भाजपाचे नगरसेवक निवडून येण्याचा आपण 100% प्रयत्न करू. एकंदरीतच विविध राजकीय पक्षातून भाजपमध्ये प्रवेश होत असले तरी आता सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी देखील भाजपात प्रवेश करणार आहे. त्यामुळे एकंदरीतच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाची ताकद ही सध्या वाढतानाच दिसत आहे.